आपल्या भारतात भगवान श्री शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या स्थानांना शिवभक्तांमध्ये खूप जास्त महत्त्व आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भगवान श्री नागेश्वर महाराज मंदिर, ज्याला 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे स्थान मानले जाते। खरं तर प्रमाणित रूपात नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नेमके कुठे आहे या स्थानाबाबत अनेक दावे प्रतिदावे आहेत। असे असले तरी गुजरात राज्यातील गोमती व द्वारकेच्या दरम्यान स्थित असलेलं दारुका वनात नागेश्वर ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे। पण भारतातल्या विविध भागांमधून बस, ट्रेन व एरोप्लेनने नागेश्वर मंदिरात पोहोचू शकतो। द्वारकापासून 17 किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून द्वारका रेल्वे स्टेशन हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे। अनेक भाविक भारतातल्या विविध भागांमधून स्वतःच्या वाहनांनी, ट्रॅव्हल्सने, बसने, कारने येथे पोहोचतात। समृद्ध संपन्न गुजरातचा वारसा सांगणारे महामार्ग आपल्याला अत्यंत वेगाने नागेश्वर शिवमंदिरात म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या शिवलिंग मंदिरात पोहोचवतात। शिवपुराणातील कथेनुसार दारुका वनातील नागेश्वर शिवमंदिर सर्व पापांपासून मनोभावे पूजा भक्ती केल्यानंतर मुक्ती मिळवण्याचं महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं। परल्या वैद्यनाथच डाकियन्या भीमाशंकरम, सेतु बंधे तू रामेशा, नागेशा दारुका वने, सेतु बंधे तू रामेशा, नागेशा दारुका वने, अशी 12 ज्योतिर्लिंगांची स्तुती आपण ऐकतो, ज्यामध्ये दारुका वनातील नागेश्वर मंदिराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। भगवान शंकराची अतिभव्य मूर्ती आणि अत्यंत सुंदर परिसर हे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। देशभरातून महाशिवरात्रीला तसेच श्रावण महिन्यात लाखोच्या संख्येनं भाविक भक्त दारुका वनातील नागेश्वर मंदिराला भेट देतात। आपण बघू शकता या ठिकाणी ही अत्यंत भव्य अशी मूर्ती, जी नागेश्वर शिवमंदिर म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे शिवलिंग असलेल्या या मंदिराचं वैशिष्ट्य वाढवतात। मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर या अतिभव्य अशा शंकराच्या मूर्तीच्या चरणी नतमस्तक होऊन भाविक भक्त फोटोग्राफीतही रमून जातात। नागेश्वराचा अर्थ आहे नागांची देवता। ज्यांच्या कुंडलीत सर्पदोष आहे ते येथे आवर्जून शांतीपूजा करतात। दरवर्षी महाशिवरात्री उत्सवात येथे भव्य यात्रेचं आयोजन केलं जातं। महाशिवरात्रीनंतर 5व्या दिवशी होणारा रथोत्सव इथला अत्यंत प्रसिद्ध उत्सव आहे। नागेश्वर शिवमंदिराची कथाही अत्यंत प्रसिद्ध आहे। असं म्हटलं जातं की भगवान शिवाचे परमभक्त सुप्रिय जे वैश्य होते, जे सदा आणि कदा शिव भगवान आणि महादेवाच्या पूजा अर्चा व आराधनेत रमलेले असायचे, आणि तेथेच दारुका वनातील राक्षस दारुक याची कथा या मंदिराशी निगडीत आहे। दारुक राक्षस शिवपूजेत नेहमी अडथळे आणणे, अत्याचार करणे यासाठी कुप्रसिद्ध होता। कथेतील वर्णनानुसार
सुप्रियेची प्रार्थना ऐकून भगवान शंकर ज्योतिर्लिंग रूपात प्रकट झाले व त्यांनी सुप्रियेला दर्शन देऊन पाशुपत अस्त्र प्रदान केले। ज्या पाशुपत अस्त्राने सुप्रियेने दारुक राक्षसाचा व अनेक राक्षसांचा वध केला, त्यानंतर तो शिवधाम यात्रेवर निघून गेला। भगवान शंकराच्या आदेशानुसार या स्थानाला ज्योतिर्लिंगाच्या रूपानं ओळखलं जाऊ लागलं। मंदिराचा परिसर हा अत्यंत भव्य असून या मंदिराची प्रतिष्ठापना महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याची नोंद इतिहासात सापडते। मुघलांनी या मंदिर परिसराचा नाश केल्यानंतर या मंदिराची पुनर्स्थापना आणि 5 पांडवांनी अखंड दगडात कोरलेली मूर्ती हे या स्थानाचं खास वैशिष्ट्य मानलं जातं। मंदिराच्या सभामंडपामध्ये अनेक वस्तूंचं प्रदर्शन आपलं लक्ष वेधून घेतं। मंदिराच्या शिवलिंगाच्या दर्शनाने आपलं मन प्रसन्न होतं। 12 ज्योतिर्लिंग, दारुकावन, श्री नागेश्वर महादेव आणि नागेश्वरातल्या या ज्योतिर्लिंगाची महती अनन्यसाधारण महत्त्वाची आहे। आपण या लिंगाचं दर्शन घेऊन प्रसन्न होतो। बारा ज्योतिर्लिंगांपैकी 10वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाणारे नागेश्वर महादेव मंदिर, या मंदिराच्या परिसरात भारत के 12 ज्योतिर्लिंग आणि त्यांची नावे असलेल्या मथळा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये द्वारकापासून 16 किलोमीटर अंतरावर जामनगर जिल्ह्यात गुजरात राज्यामध्ये स्थित असलेल्या याच त्या भव्य नागेश्वर महादेव मंदिर किंवा नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा उल्लेख आढळतो। केवळ गुजरातमधूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून लाखोच्या संख्येनं भाविक भक्त नागेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी आवर्जून भेट देतात। नागदेवतांना प्रसन्न करण्यासाठी, नाग व सर्पदोष मुक्त होण्यासाठी या मंदिरात पूजा, प्रार्थना व आराधना करण्याची ख्याती आहे। मंदिराचा सभामंडप अत्यंत भव्य असून भाविकांना दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर या परिसरात राहण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। गुजरातमध्ये गेल्यानंतर दारुकावनातील नागेश्वर महादेव मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरात राज्यातील दारुकावनातील नागेश्वर महादेव मंदिराचा हा अत्यंत सखोल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा। तुम्ही अजूनही आपले यूट्यूब चॅनल योगेश एम व्लॉग्स सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा। धन्यवाद।